जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. मुलीचं बाईचं त्या लग्न जर झालेली मुलगी म्हटली की तिथे खून आहे. कशावरून समजायचं? मंगळसूत्र, ते कुंकू, ही खून आहे लग्न झालेल्या बाईचं. तिचं तसं अजून माणसाचं लग्न झाल्याची खून नाही. काही खून आहे का? हे हा लग्न झालेला का न झालेला? पण सांगू तुम्हाला, जबरदस्त खून आहे. समोर आलेल्या माणसाचा चेहरा सुकलेला दिसला की समजावं लग्न झालेलंच आहे, असा त्याचा अर्थ. ही ती खून आहे. गुलाबाच्या फुलासारखा चेहरा असेल तर समजावं अब तो होना है, त्याचं लग्न व्हायचं आहे. आणि तेच फुल का तोडलेल्या फुलाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसासारखं जर दिसू लागलं की समजावं यांचं ही लग्न. ही खून आहे. किती विवंचना, किती अडचणी, किती प्रसंग, किती प्रसंग. संसारामध्ये ते पाय टाकल्या टाकल्या ते अशा रीतीने ते प्रसंग उदयाला येतात. जीवनच बदलून जातं माणसाचं अशा रीतीने. हो, त्याचं जीवन एक प्रकारचं बदलत असतं. मोठी अडचण आहे मनुष्याच्या दृष्टीने. असं म्हणतात कळलं का, की लग्न झाल्या झाल्या त्याचं जे लग्नानंतरचं पहिलं वर्ष आणि लग्नाचा समारंभ म्हणजे नंदनवनच ना त्याच्या दृष्टीनं, जिकडे तिकडे. हो, आणि त्या नंदनवनामध्ये पुढचं समरांगण दिसत नसतं हातात. तेवढे 1 वर्ष 6 महिने लोटले की तिथून पुढे मात्र नंदनवन का समरांगण. समरांगण शब्दाचा अर्थ कळतो. समरांगण म्हणजे कुरुक्षेत्र. वैराग्यच व्हावं असा त्याचा मोठी अडचण आहे. पुरुषाला खरंच लवकर वैराग्य व्हावं. पण बरी मोठी मौज आहे त्या संसारातली. संसारातली परिस्थिती बिघडली की संबंधित लोक, समोरचे लोक, समाज माणसाला दोष. माणूसच तसा आहे. हो, बिघडलं तर दोष कोणाकडे? माणसं. कदाचित संसार चांगलाच झाला मग माणसाला बरं म्हणावं की नाही. लोकांची गतीच काही वेगळी. नाही नाही, बाई चांगली आहे. आता संसार चांगला असला की घरातली बाई चांगली आहे आणि बिघडला की वैराग्य व्हावं का न व्हावं. हो, शेवटी माणसाच्या पदरात तिथे काय आहे. मी तर त्या गमतीने ती कप बशीचा भाग सांगतोय. कप बशी म्हणजे संसार. हा कप आणि ही बशी, बरोबर आहे. आणि त्या दोघांचं उदाहरण एवढं करते की त्या घरामध्ये सुद्धा कप बशीला घर असत. त्याचं नावच आहे काय? कप बशीचं घर. हो, कप बशीचं घर. आणि त्या घरामध्ये मोठे वाटे झालेले पद्धतशीर. घरात आत कोणी राहायचं, बाहेर कोणी राहायचं. कळलं का? त्या बिचाऱ्या कपाने नेहमी बाहेर ऐकायचं, तेही बाहेरच राहायचं कान अडकून. आणि ती बशी थाटात आरामात. हे गंमतच आहे. चहा पिताना सुद्धा पाहुण्याकडे जरी ते कप बशी गेली की तो पाहुणा संपूर्ण हातावर कप बशीला घेतो. या कपाचा कानच धरतो असा त्याचा अर्थ. त्याच्या हातात कान आहे. माणसाला लवकर वैराग्य व्हावं असा त्याचा अर्थ आहे. आपल्या जीवनामध्ये ते होत नाही. ती अडचण आहे. एखाद्याच भाग्यवान कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्ष आवृत्त चक्षुः रमृतत्वमिच्छन्. कश्चित एखादा विठ्ठलपंथासारखा. मला वाटतं विठ्ठलपंतांच्या समोर ज्या ज्या काही अडचणी, अडथळे, प्रतिबंध आणि संसारात वैराग्य होण्याचे जे प्रश्न आले त्याच्यापेक्षा पर्वता एवढे प्रसंग तुमच्या आमच्यावर येतात. आपल्यावर प्रसंग येत नाही का वैराग्य होत नाही? वैराग्य होत. आलेला पाहुणं सुद्धा चहा पाणी घेताना त्या बाईने जे तोंड केलं, तो म्हटला हो एवढं बाई बोलते, एवढी कटकट अशा रीतीने घालते, आपल्याला एक दिवस ऐकवणं कठीण आहे. तो म्हटला हा आमचा दररोजचाच हरिपाठ आहे. हा रोजचाच नित्य नियम आहे.
कळलं का? उलट तो त्या पाहुण्याला म्हटला की माणसामध्ये सहनशक्ती पाहिजे, अमुक पाहिजे. होत नाही आपल्याला, आपण दुसऱ्या रीतीने ते झाकत असतो असा त्याचा अर्थ. विठ्ठलपंतांना वैराग्य होत आहे आणि त्या वैराग्यातून त्या माऊलीच्या सहज शब्दात तीनदा तीनदा जातो 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 म्हणतात, जा एकदाच असं म्हणण्याचा लाभ घेतला, फायदा घेतला आणि विठ्ठलपंत तेथून सुटले. ते मागचं कसं होईल काय होईल सोडावं लागलं. छे छे, त्याला वैराग्यच म्हणत नाही. वैराग्य मनातूनच सुटलेलं नारळ होतं ते. माऊलीच्या शब्दात बोलाय, संसार व्यथे फिटला जो नैराश्ये विनटला, व्याधा हातो निसुटला विहंगम जैसा. एखाद्या पारध्याच्या हातातून पक्षी सुटावा त्याप्रमाणे या संसाराच्या हातातून सुटल्याचं समाधान या विठ्ठलपंतांना झालंय. आणि थेट काशी क्षेत्रात गेल्याच्या नंतर त्या काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन बाहेर पडत असताना रामानंद स्वामी तिथे त्यांचं जे एक प्रस्थही होतं, आश्रमही होता, शतकावधी हजारो शिष्य देखील होते. काशी क्षेत्राच्या ज्ञानसभा 2 वर्षापूर्वी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन काशी क्षेत्रामध्ये एक ज्ञानसत्र झालं 7 दिवसाचं. आणि त्यामध्ये मला जे प्रसंग पाहत होतो त्यावेळेला हा रामानंद स्वामींचा मठ, त्याचंही दर्शन झालं. आणि त्यांनी त्यांच्या महंताने सांगितलं की इथे आमचे 700 वर्षापूर्वी हजारो शिष्य होते आमच्या रामानंद स्वामींचे आणि त्यांचा हा तेव्हापासूनचा आश्रम आहे. दरम्यानच्या काळात त्यांची सप्त शताब्दी जन्मशताब्दी आहे. मला असं म्हटलं की ज्या रामानंदाचं नाव आम्ही वाचून होतो आणि वाचत होतो त्या रामानंदांच्या प्रत्यक्ष भूमीमध्ये येण्याचा सुयोग एक प्रकारचा मला प्राप्त झाला. आणि ती जी आमची बैठक झाली, चर्चा झाली, तुम्ही घरची मंडळी आहात माझी म्हणून मला हे थोडंसं आत्मगत बोलायची वेळ आली. आणि जेव्हा त्यांचा तो प्रसंग सोहळा आला तेव्हा मुंबई ते काशी पर्यंत अलीकडे कुठे त्या विमानतळावर विमानाने त्यांनी मला तिथे नेण्याचा प्रयत्न केला की ह्या पद्धतीचे तुमचे विचार एक प्रकारे आम्हाला मांडले तर आमच्या या दृष्टीने याच्यावर एक वेगळा प्रकाश अशा रीतीने पडेल. आणि त्यावेळेला मी जे भाषण दिलंय त्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची समर्थ संजीवनी म्हणजे रामानंद स्वामी अशा रीतीचा एक प्रकारचा निर्णय केला. रामानंद स्वामी ही संप्रदायाची संजीवनी आहे. कारण रामानंद स्वामी परत इकडे आले नसते तर हा पुढचा सगळा इतिहास घडला. विठ्ठलपंत विरक्त स्थितीमध्ये काशी क्षेत्रात जात आहेत आणि पतिराज संन्यास घेऊन मोकळे झालेले आहेत म्हणून आपल्या जीवनाच्या आता सफलतेला सुरुवात करायची आहे. संस्कृतीमध्ये, जीवनामध्ये, जगामध्ये, संसारात जेव्हा नैराश्य येतं तेव्हा परमार्थाची फार मोठी आशा असते. किंबहुना भगवंताला ज्यांच्या जीवनाची खरी सफलता करून घ्यायची आहे त्यांच्या जीवनात संसारात नैराश्य येईल असे प्रसंग तो आणत असतो. हा त्याचा ते प्रसंग तो आणतोय. ते आपल्या केवळ नशिबाने येत नाहीत, केवळ दैवाने अशा रीतीने येत नाहीत, तर प्रभूची इच्छा, नियतीची इच्छा, नियतीला दुसरी काही घडी बसवायची असते, त्याच्यात घडी बसवायची असते. नाहीतर रामानंद स्वामींच्या जीवनात विठ्ठलपंत, आपल्याला तो काल मी भाग सांगितला की तेथे त्यांची कीर्ती ऐकून त्यांच्या आश्रमात जाऊन मी संन्यास घेण्याकरता पात्र अशा रीतीचा आहे, मला कोणतेही पाश नाही, असं थोडस खोटही बोललं गेलं. खोटं बोललं गेलं. वस्तुतः अकाली संन्यास होता तो. पत्नी असताना तिची तशी अनुमती नसताना संन्यास होता तो. पण मला पाशही नाहीत, कोणते पतिपुत्राधिकाचा भाग नाही आहे. उत्कट संन्यासी आणि विरक्तीच्या पोटी हे घडलंय. परमार्थातही खोटं बोलणं असावं का हा प्रश्न येतोय. पण देव जोडे तरी करावा आधर. गुरु भेटत असतील, संन्यास मिळत असेल आणि येच देही येच डोळा विष्णू स्वरूप होऊन जीवन जगायची संधी मिळत असेल तर थोडस खोटं बोलायला हरकत नाहीये.
आपल्याकडे तर खोटं बोलण्याचे तर फारच क्षेत्र व्यापक आहे. इथे बोलावं, तिथे बोलावं, कुठे बोलावं. लग्न जुळत असेल तर खोटं बोलावं का? उगा मुलीच्या बापाकडच्या मुलांनी विचारलं का तुम्हाला माहिती का मुलाची परिस्थिती कशी आहे? माहिती असतं कदाचित बेताची आहे, अमुक आहे, तशी आहे, पण म्हणावंच का जरा सावध राहा, बेताची आहे. तसं नाही म्हटलं जात. धर्म आहे आपला. कोणता? अरे काय परिस्थिती विचारता? उभी गल्ली त्याचीच आहे. म्हणजे दोन्हीकडची घरं त्याची आहे का गल्लीतच दिवसभर वावरतं म्हणून त्याची, हे ठरवणं स्वतंत्र राहील. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ही गल्ली जो सोडत नाही, गल्लीतून घरी येत नाही, उभी गल्ली त्याची आहे. मग नरोवा कुंजरोवा. विनोदाचा भाग आपण सोडा. बोलले आणि तिकडे विठ्ठलपंतांचं संन्यस्त जीवन, संन्यासाचे ते नियम धर्म नित्यक्रम चालू झाले. उठल्यापासून तर रात्रीच्या आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. संन्यासी जीवनाचा धर्म वेगळा. वेदांत वाक्येषु सदा रमंतः भिक्षान्न मात्रे न चतुष्टिमंतः. कळलं? न चतुष्टिमंतः कौपीनवंत खलु भाग्यवंत. कौपीनवंतः लंगोटी ही भाग्यवानाचं एक प्रकारचं. या मृत्यूलोकातील भाग्यवान कोण असे जेव्हा प्रश्न आलेले त्यातला हा भाग्यवान आहे. सतत चालली ती स्थिती. पात्र शिष्य आता याच्यावर आश्रम थोडासा टाकून देऊ. संन्यासी जीवनाला सुद्धा संसार असतो. संन्यासी जीवनाचा जो मठ आश्रम हा जो भाग आहे त्याला योग्य शिष्य योग्य व्यक्ती जर लाभली तर ती जबाबदारी त्याच्यावर टाकून देऊन मी आता तीर्थयात्रेला जातो अशी बुद्धी रामानंदांना झाली म्हणा की लक्ष्मीनारायणाने त्यांना ती बुद्धी दिली म्हणा. कारण ह्या सगळ्या घटनेच्या पाठीमागे नुसत्या व्यक्ती नाहीत, नुसत्या विभूती नाही, एक अखंड मोठी सत्ता आहे. बुद्धी दिली. इकडे रुक्मिणी आई साहेब त्या अश्वत्थ नारायणाला पिंपळाला नित्याची प्रदक्षिणा घालत आहेत. इंद्रायणीचं स्नान अशा रीतीने करत आहेत. त्या आळंदी क्षेत्राचा महिमाच मी पुढे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की त्या ठिकाणी जेवढा वेळ काळ मनुष्याच्या जीवनात मिळेल तेवढं तिथे पुण्यच आहे. राहे समाधाने चित्ताची. आमच्या जीवनामध्ये काही वर्षे त्या आळंदीला गेलीत. मोठी विपन्न स्थितीत गेली, अडचणीत गेली बाह्य दृष्टीनं. परंतु त्या भूमीमध्ये जो आनंद जो उपभोगायला मिळाला मधुकरीच्या तुकड्यातून, अंथराच्या सामान्य फाटक्या कपड्यातून, बरेच वर्ष अशा एका ओहरीमध्येच आमचा निवास चांगल्या रीतीचा होता. असे क्षण आहेत ते. आणि तदनंतर त्या माऊलीच्या कृपेने भौतिक जीवनाचा जवळजवळ फार मोठा कायापालट झाला. सगळ्या गोष्टी पुढे आल्यात, पण सुख अथवा समाधान ते मात्र अद्याप मिळू शकलेलं नाही. त्याच समाधानाने, त्याहीपेक्षा महान समाधानाने ही पतिव्रता माऊली त्या ठिकाणी ज्या प्रदक्षिणा एक प्रकारची करत होती आणि हे यात्रा करत 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 रामानंद स्वामी देखील इथे सिद्धेश्वर आहे, इंद्रायणी सारखं ठिकाण आहे, आपण तिथे जाऊ अशी बुद्धी त्यांना झाली. आणि रामानंदांचे पाय इंद्रायणीकडे एक प्रकारचे ओढले गेले. आणि ज्या क्षणाला या रामानंद स्वामींचे पाय पुन्हा या इंद्रायणीच्या तीरावर एक प्रकारचे आले. कोणीतर असं म्हटलंय एवढे मोठे संन्यासी हे या आळंदीकडे आले कसे? तसं येणं कठीण आहे, पण रुक्मिणी मातेच्या महान तपश्चर्येने ते पाय खेचून इकडे आणले. ज्या पिंपळाच्या प्रदक्षिणात तो पिंपळ भगवंताची विभूती आहे, त्या पिंपळानेच हा विचार केला. तपाच्या द्वारा मनुष्याच्या जीवनामध्ये जड दगड वृक्ष वेली ह्या सुद्धा प्रसन्न होऊ शकतात. तपाची स्थिती, तपाचा प्रभाव, तपाची शक्ती मोठी आहे.
त्या अश्वत्थाला, त्या वृक्षालाच वाटलंय की या जीवाचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे नव्हे, या जीवाच्या माध्यमातून विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, अशा रीतीची धारणा एक प्रकारची त्यांनी केली. आणि काशी क्षेत्रस्थ असलेल्या रामानंद स्वामींचा चरण इंद्रायणीच्या तीरावर जो पडतोय, तोच संपूर्ण जगाच्या भाग्याचा क्षण एक प्रकारचा ठरतोय, तो भाग्य ठरतोय. रुक्मिणी मातेने एक तपस्वी, तेजस्वी, निरुपरमार्थाचं चेहऱ्यावरील आणि जीवनावरील तेज काही वेगळं अशा स्वरूपाचं असतं. विवेकाचं तेज वेगळं आणि वासनांचं तेज वेगळं. वासनांचं तसं तेज नसतंच. वासनात्मक शरीरयष्टी वेगळी आणि विवेकात्मक शरीरयष्टी एक प्रकारची वेगळी. त्यांच्या सगळ्या स्थितीकडे पाहूनच रुक्मिणी मातेला नतमस्तक अशा रीतीने व्हावंसं वाटलं. आणि रुक्मिणी माता त्या संन्यासी जीवनाच्या पायावर जेव्हा मस्तक ठेवताय, पण गंमत अशी आहे, रामानंद स्वामी हे महान संन्यासी होते, गुरु होते, तर त्यांच्या पायावर मस्तक ठेवणारी ही देखील महान सती आणि पतिव्रता अशा रीतीची होती. ज्ञानेश्वर महाराजांनीच जेव्हा भगवत विभूतींची आणि भगवंताच्या निवासाची ठिकाणं कुठे कुठे असतात ही जी यादी दिलेली आहे, त्यात पहिल्या प्रथम सतीचं नाव आहे. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे. त्यातले ही जी यादी आहे त्यातलं पहिलं नाव सती आणि सत्पुरुष. सती हे ही माझी राहण्याची ठिकाण आहे. आणि म्हणून ज्यांचं दर्शन घेतलं तेही आणि जिने दर्शन घेतलं ती माऊलीही, हा दोन्हींचा योग शब्दाच्या कवेच्या पलीकडे. नाहीतर लौकिकातही बिचारा माता माऊल्या घरामध्ये ज्या सासू सासऱ्याचं दर्शन घेतात प्रसंगी, सून जेव्हा सासऱ्याचंही दर्शन घेते तेव्हा हे घेतलेली असतात, घेतलेले असतात, मद्यपानात दंग अशा रीतीने असतात. आणि जी माऊली दर्शन घेते तिला असं वाटतं की न घेतलं तर बरं नाही, म्हणूनच ती ही दर्शन घेते. तिला दर्शन घ्यावं लागतं. तेव्हा दर्शन घेणारा आणि ज्याचं दर्शन, हा सुयोग मोठा. आणि रामानंद स्वामी त्या माऊलीच्या मातेच्या चेहऱ्याकडे त्या दिव्य तेजपुंज अष्ट सात्विक भावाने आणि विनटलेलं अशा रीतीचं जीवन पाहिल्या बरोबर दर्शन घेताना त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, पुत्रवती भव. सौभाग्य तर दिसलंच होतं मगाच्या म्हणण्याप्रमाणे, सौभाग्याची शंका काही नव्हती. आताचा प्रकार वेगळा आहे. आता अशा थाटात लग्न झालेली महिला सुद्धा मिरवत असते की तिला सुद्धा सौभाग्यवती भव अशा रीतीचा आशीर्वाद एकाकडून मिळायचा संभव असतो. जणू काही लग्न झालेलंच नाही, पण तो विषय मिटलेला होता. पुत्रवती भव. थोडस स्मित हास्य मातेच्या, रुक्मिणी मातेच्या मुखावर झळकलं. स्मित हास्य. महाराज, आपण जो आशीर्वाद दिलाय, हा आशीर्वाद या जन्मासाठी की पुढच्या? कारण या जन्मात माझी पुत्रवती भव या आशीर्वादाची व्यवस्था झालेली आहे. आणि मग वस्तुस्थिती सांगितली की आपण जो आशीर्वाद दिला ही गोष्ट खरी आहे, पण ज्यांच्या माध्यमातून मुलं व्हायची ते पतिराज केव्हा संन्यस्त झाले, काशी सारख्या ठिकाणी गेले असं म्हणतात. विठ्ठलपंत अशा रीतीनं त्यांचं नाव, ह्या जेव्हा शब्द तिच्या मुखातून निघत होते तेव्हाच रामानंद स्वामीच्या हृदयाकाशामध्ये काही विजा चमकू लागलेल्या होत्या की आपल्याकडे आलेला तो शिष्य प्रवर ज्याचं आपण चैतन्य नाव ठेवलं, तो तर तो नव्हे ना. तुझं नाव काय आहे? आता इथे आई वडील आहेत, आई वडिलांच्या जवळ अशा रीतीने एक प्रकारची मी राहते आहे आणि ही कालक्रमानं माझी एक प्रकारची चालू आहे.
त्याच क्षणाला म्हटले, ठीक, तुझा पती याचा माझ्या दृष्टीनं तो आमच्याकडे काशीकडे आमच्याच आश्रमात आहे. पहिला शब्द, ते कुशल आहेत ना, खुशाल आहेत ना, चांगले आहेत ना. वर्षानुवर्षाच्या वियोगातून सुद्धा हृदयच वेगळं. हृदयच ते एक प्रकारचं वेगळं होतं. आणि त्याच वेळेला रामानंद स्वामींनी एक प्रकारचं सांगितलंय की तुझ्या पतीची आणि तुझी भेट करून देतो एवढंच नव्हे, तर त्याला पुन्हा गृहस्थाश्रमात यायला सांगतो. याचं कारण आहे की अकाली संन्यास जर घेतला गेला तर संन्यास घेणाराही दोषी ठरतो आणि त्याला संन्यास देणाराही दोषी एक प्रकारचा ठरतो. आम्हा दोघाही गुरु शिष्याना ते दंड नाही, हा भाग आपण बघतच नाही. तो पुन्हा संन्यास त्याने का घेतला, संन्यास का घेतला. पण पहिल्यापासून ह्या अडचणी कशा उभ्या राहिलेल्या आहेत. संन्यास घेतानाच तो अनधिकार संन्यास नव्हता, पण अकाली संन्यास होता. अनधिकार संन्यासाचा अधिकार होता, पण अकाली होता. अकाली आभाळ वशेना वर्षे, आकाशामध्ये अकाळी पडलेला पाऊस उपयोगाचा का अनुपयोगाचा, त्या त्या कालालाच त्या गोष्टी एक प्रकारच्या घडाव्या लागतात. आणि म्हणून माझाही याच्यामध्ये दोष ठरणार आहे. त्यांचं एक प्रकारचं हृदय फाटलं आणि रामानंद स्वामींनी आपला पुढील तीर्थयात्रेचा बेत रद्द केला आणि तिथूनच ती पावलं मागे पडली. म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया ज्या ज्ञानराज माऊलींनी घातला, त्या ज्ञानराज माऊलीला भूतलावर अवतीर्ण होण्याचं बीज काशी क्षेत्रात. कुठे आहे? काशी क्षेत्रात. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा. आणि या अध्यात्माच्या धाग्या दोऱ्याने देशाचे प्रांत प्रांताच्या द्वारा कितीही तुकडे होत. परवा पैठण क्षेत्रामध्ये राष्ट्रसंत श्री मुरारी बापू यांच्या समोरच कीर्तनाचा सुयोग आला की त्यांचीच इच्छा उत्कट होती, मला कीर्तन पूर्णतः ऐकायचं आहे. आणि त्यामुळे महाराजांचा हिंदी मधलाच अभंग आणि संपूर्ण कीर्तनच हिंदी मधून एक प्रकारचं केलं गेलं. आणि त्यावेळेला बापू गुजरात येथून आलेले, आम्ही महाराष्ट्रात अशा रीतीने असलेलो. आणि या दृष्टीनं श्रोता वक्ता या रीतीनं गुजरात आणि महाराष्ट्राचं ते एकीकरण, एकत्व अशा रीतीचं. प्रांतच्या प्रांत अध्यात्म क्षेत्र एकत्र करत असतं, तर राजकीय क्षेत्र त्या प्रांताचेही तुकडे तुकडे करत असत. आता आमचा प्रयत्नच ना, विदर्भ वेगळा झाला पाहिजे, स्वतंत्र राज्य. पुढे कोकणही तसं म्हणेल. खानदेशाच्या मनात तर स्वाभाविक, परवा खानदेशातूनच मी इथे आलो, ते तर म्हणतील आमची भाषाच वेगळी आहे, त्यामुळे राज्य वेगळं असायला काही हरकत नाही. असे प्रश्न येतील. आणि जिल्ह्याच्या पातळीवर स्वतंत्र राज्य होऊ शकेल की काय? कारण प्रश्न विभागवार करण्याचा देशाकरता नाही, जेवढे नेते झाले त्यांची व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्याकरता. ही विभागीकरण कशा करताय? नेत्यांची व्यवस्था. असो, बाजूला मला जायचं नाही, मला जन्माकडे यायचं आहे. पण आता जन्म व्हायचा असला ना, तो अनिश्चित असतो. कितीही प्रयत्न केला तरी घरची माणसं असं ठरवू शकणार नाही की नक्की 2 वाजता जन्म होईल. आता अलीकडे फार मोठी सोय आहे. पूर्वी आम्ही फक्त राम आणि कृष्ण यांचंच असं ऐकलं की अयोनी संभव प्रगटला हा राघव. यांचा योनीतून जन्म नाही. पण अलीकडे आयुर्वेदाचा आणि या डॉक्टरी क्षेत्राचा इतका उच्चांक झाला
की बहुतेकांना ते अयोनी संभवत जन्म देतात. हा त्याचा अर्थ. कळलं ना तुम्हाला? लक्षात आलं? हो. पोट कापूनच नामयाचा स्वामी प्रगटला. तेव्हा अनिश्चितता वाढलेली असते. आणि हा तर नवचैतन्य महावैष्णव भगवान विष्णू याचा अशा रीतीचा एक प्रकारचा अवतार आहे. आणि आज आपण तो जन्म करणार आहोत त्या सगळ्या तयारीच्या दृष्टीने. पण मधला या बाबतीमध्ये बराचसा प्रसंग राहतोय. आणि गृहस्थ आश्रमात पुन्हा विठ्ठलपंत एक प्रकारे येतात, याला घेऊन जातात. तिथे रुक्मिणी माता आणि सिद्धोपंत या बाप लेक मुलगी आणि वडील बाजूलाच ठेवून स्वतः आश्रमात अचानक जातात. चैतन्याश्रम स्वामी जे विठ्ठलपंतांचं संन्यासी जीवनानंतरचं नाव, ती आपली जबाबदारी सांभाळत तिथे बसलेले होते. आणि अचानक गुरु महाराज पुन्हा परत आल्याच्या नंतर, ते नुसते गुरु महाराज परत आलेले नव्हते, त्यांचा चेहरा मोहराही काय होता, बदललेला होता. ते कळत असतं समोरच्या माणसाला. हो, कळत आहे, बदललेला होता. आणि दरडावरून काय चैतन्य, एवढंच. शहाण्या पुरे एकची वचन. महाराज आपण कोठून परत आलात? आळंदीहून. मग तर घामच आला अंगाला. ज्या अर्थी आळंदीहून हे स्वामी आले, त्या अर्थी तिकडच्या सगळ्या वर्तमानपत्राच्या बातम्या घेऊन अशा रीतीने आले. तिकडचं सगळी माहिती काढूनच आले. संन्यास घेतलायस तू, संन्यास घेताना मला सांगितलेलं आहेस तू, पण आज वस्तुस्थिती खऱ्या अर्थाने सांग की संन्यासाच्या दृष्टीने तुझं जीवन उपयुक्त आहे का, होतं का? लगेच विठ्ठलपंत उठतात आणि साष्टांग प्रणिपात स्वामींच्या चरणावर अशा रीतीने टाकतात. आणि संन्यासाकरता माझ्याकडनं जे 2 शब्द आता वेगळे बोलले गेले, हे तोंड मी माझ्या या गुरुजींना दाखवू तरी कसं? ते उठायलाच तयार नाही. पडण्यामध्ये ते स्वतंत्र होते, साष्टांग दंडवत करण्यात, पण उठून उभं राहायला आणि पुन्हा आपल्या गुरुजींच्या मुखाकडे पाहायला हिम्मत मात्र होईना. शेवटी स्वामींनी उठवला. असं 2 बाहू धरले, उठ चैतन्य उठ. लहानाकडनं जेव्हा चुका होतात त्यांना शिक्षा द्यायची नसते, तर त्यातून दीक्षा घ्यायची असते. हे महंताचं जीवन एक प्रकारचं असतं. त्यांना शिक्षा नाही, त्याच्यातून उलट आपण दीक्षा घ्यायची. विठ्ठला, चैतन्या, तू जेवढा दोषी आहेस तशी पूर्ण चौकशी तुझी न करता तुला मी संन्यास दिला, तितकाच दोष माझाही आहे. आणि म्हणून मी तुला आता उठून उभं करतोय. आणि या दृष्टीनं म्हणती करी ग्रहण इचे आता. तेवढ्यात ही जो बोलाचाली होती, जवळच ते होते. रुक्मिणी मातेला सुद्धा आपल्या या पतिराजाचं दर्शन घेण्याची आसुसलेली वृत्ती होती. काही घडो, स्वामींनी सांगितलं होतं मी बोलावील तेव्हा या, पण त्या महासतीचं अंतकरण थांबेल तर ना. यांचा हा संवाद चालू आहे तोपर्यंत सिद्धोपंतासह रुक्मिणी माता तिथे एक प्रकारच्या आल्या. आणि आल्याबरोबर त्यांच्याकडे बोट केलं आणि ओठ म्हणती करी ग्रहण हिचे आता, हिचे आता. ज्या वैदिकांचं असं म्हणणं आहे की यांनी शास्त्र मर्यादा सोडली, तर वेदशास्त्राची मर्यादा सुटल्यासारखी जरी दिसत असली तरी गुरुवाक्याची मर्यादा, गुरुवाक्याच्या शास्त्राची मर्यादा त्या ठिकाणी एक प्रकारची होती. आणि त्या दृष्टीने ती घेऊन ती जेव्हा परत येतात आणि त्यांचा संसार चालू होतो, त्यावेळेला या त्यांच्या झालेल्या निंदेचं, छळाचं, उपहासाचं वर्णनच न करणं बरं, एवढी स्थिती एक प्रकारची त्यांच्या वाट्याला आली. वर्णन अशा रीतीने एक प्रकारचं करू नये. फार विस्तार आहे या गोष्टीचा. आणि म्हणून अत्यंत हाल अपेष्टा ब्रह्मवृंदात स्वजातीने वाईट टाकलं गेलं.
समाजाने तर दूरच अशा रीतीने फेकून एक दिलाय आणि कुटुंबियांनी तर त्यांच्यावर बहिष्कारच टाकला. त्या काळामध्ये समाजात कुटुंबात जातीत राहण्याची एक जिद्द आणि स्थिती होती. आता उलट जितकं बाजूला टाकलं जाईल नव्हे माणसं स्वतःच बाजूला पडतात. नाही कोणी मानलं तरी हो, पण हे टाकलं गेलं. अशा स्थितीत त्या आळंदी गावाच्या बाहेरच्या स्वरूपामध्ये छोटीशी कुटी झोपडं बांधून पुन्हा या दोघांचा परमार्थ आणि पारमार्थिक जीवन एक प्रकारचं चालू झालं. आणि ह्याही बाबतीत बोलता 12 वर्षे एक प्रकारची गेली. किती वर्ष जातात? 12 वर्ष. पती पत्नींना झालेली संतती ही उशिरात उशिरा जी झालेली असते त्याच्यामध्ये काही तपाचा अंतर्भाव, काही तेजाचा अंतर्भाव, काही आशीर्वादाचा अंतर्भाव, अन्य सगळ्या गोष्टीचा समावेश तिथे होत असतो. काल म्हटल्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये संतत आपलं लग्न झालं रे झालं की वर्षभरात वगैरे लवकरात लवकर काय होते संतती. त्याच्या पुढाशी कुठलाच भाग नसतो. सुपुत्र होण्याकरता जन्माची नव्हे जन्म जन्मांतराची वाट पाहावी लागते. जन्म जन्मांतराचे जे जे महापुरुष जन्माला आले त्यांचा मागचा माता पित्यांचा इतिहास जर पाहिला तर जन्मच्या जन्म जन्मभर तर तपश्चर्या आहेच, पण जन्मच्या जन्म आहेत. त्या भागवतामध्ये कर्दम ऋषी आणि देव होती. हा जो भगवान विष्णूचाच अवतार कळलं का? कपिल मुनींचा त्यांचे आई वडील ते भाग्य त्यांना एक प्रकारचं लाभ झालं. तर खूपच मुलं होणं काही एक परमभाग्य नाही. लवकर लवकर संतती होत राहणं हेही भाग्य नव्हे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. आपल्याकडे मुलांचाच भाग नाही, अनेक अनेक मुलं होतात. एखादा दुसरं कसल्याला. त्या दीपावली सणाच्या दरम्यान आपल्या भावाकडे चाललेली ती बाई 5-6 लेकरं, अर्धा डझन त्या गाडीमध्ये. बरं ती लेकरच सगळी फाल्गुनात जन्मलेली. त्यांनी गाडी डोक्यावर घेतली. प्रवासी कंटाळले, कंडक्टर कंटाळला, काय करायचंय हो, गडबड गोंधळ. शेवटी कंडक्टर बाईला म्हटला, अहो काही कळतं का तुम्हाला, एवढी मुलं जर आचपळ आहे तर सगळी बरोबर आणली कशाला, यातली अर्धी घरी ठेवायची, अर्धीच आणायची. ती बाई म्हटली, ही मला तू कशाला शिकवतो, मी अर्धी घरीच ठेवून आलेली. म्हटलं आताचा एवढ्या संख्येने ही मुलं असू शकतात. इथे जन्म गेला तपामध्ये, त्यागामध्ये, सेवेमध्ये, विरक्तीमध्ये 12 वर्ष तेही लोटले. आणि तेही लोटल्याच्या नंतर अशा रीतीचा जीवन सूर्य आणि या महाराष्ट्राच्या भाग्याची प्रभात उदयाला एक प्रकारची आली. अनेक 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 गोष्टीचा माऊलीचा जन्म म्हणजे या देशातील अनेक मीमांसांचा जन्म आहे, अनेक प्रश्नांचा जन्म आहे, अनेक गोष्टीचा एक प्रकारचा तो जन्म आहे. आणि या जन्माच्या स्थितीमध्ये ती त्यांची कुटी बहिष्कृत अशा रीतीचं झालेलं जीवन, साधं सडसडीत अशा रीतीचं जीवन, एखाद्या डॉक्टराकडे नाव नोंदायची सुद्धा संधी मिळाली नाही. पुन्हा चक्राही टाकाव्या लागल्या नाही, वेगळी स्थिती. पण तिथे एक वातावरणच वेगळं होतं. आणि प्रत्यक्ष देवच आपल्याला अवतार घेण्याला आता ही योग्य कूस आहे. म्हणून संन्याशाच्याच पोटी जन्म का घेतला इथूनही प्रश्न आहे. संन्याशाने ही संसार का केला इथूनही एक प्रकारचा प्रश्न आहे. आजचा वेळ संपत येईल आणि आपल्याला जन्म करायचा आहे. आणि आपण जर जन्माच्या अगोदरच या मीमांसा करू लागले तर त्या प्रसूतीच्या वेदना रुक्मिणी मातेला विनाकारणच होणार आहे. एकदा मातेला मोकळं करू आणि मग पुन्हा चर्चा करत बसू, कायचं झालं का झालं. चिकित्सा नंतर, गुन्हा तर घडू द्या. आणि अशा रीतीने ते मंगलमय वातावरण, मंगलमय अशा रीतीचं वातावरण, 3 देवांनी 3 संतांच्या रूपाने घेतलेला अशा रीतीचा हा अवतार, त्यामध्ये आपल्याला जी काल थोडी बहुत सूचना दिलेली होती त्या दृष्टीनं हा एकाच दिवशी आणि या चरित्राच्या रूपाने
आपण 4 भावंडांचा जन्म करत आहोत. त्यात आपण ज्यांच्या कुशीत आणि ज्यांच्या सावलीत असोत ते निवृत्तीनाथ समाधी इथेच आहे. 4 वेळेला आपल्याला पुष्पवृष्टी करायची प्रत्येकाच्या जन्माच्या वेळी. म्हणून फुलं सुद्धा मागे राखीव ठेवून पुष्पवृष्टी करण्याचा काय करा, प्रयत्न अशा रीतीने करा. शाली वाहन शके 1190 निवृत्ती आनंद प्रगटले प्रगटले. प्रगटले. हो चला, या निवृत्तीनाथ कोण येते, या बाबा इकडे. निवृत्ती आनंद प्रगटले. या थोडं पुढे, या थोडं पुढे. रुक्मिणी माता निवृत्तीनाथांच्या बरोबर सगळ्यांनाच घेऊन आलेल्या आहेत तिथं. दादा हे सोपन का काय की काय मध्ये कोण हा असं आहे. असो, अशा रीतीने सद्गुरु निवृत्तीनाथ जो सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. आता आपण ज्यांच्या चरित्राचं चिंतन एक प्रकारे करत आहोत ते चरित्र नायक श्री संत ज्ञानेश्वर महाराज. हे आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या कल्याणासाठी एक प्रकारे अवतीर्ण होत आहे. आणि ते शतक आहे 1993 साल. 90 निवृत्ती, 93 मध्ये ज्ञानेश्वर महाराज. 93 साली ज्ञानेश्वर प्रगटले. 93 साली ज्ञानेश्वर प्रगटले. सोपान देखिले शानवात शानवात. बोला, सोपान देखिले शानवात. सोपान देखिले शानवात शानवात. नव्या नव्या साली मुक्ताई देखिली. नव्या 9च्या साली मुक्ताई देखिली. जनी म्हणे केली मात त्यांनी मात त्यांनी. जनी म्हणे केली मात त्यांनी मात त्यांनी. मात त्यांनी. अशा रीतीने ही 4 भावंड आणि 4 संत एकाच पती पत्नीच्या उदरी कुशीतून एक प्रकारे अवतीर्ण झाली. हा केवळ त्यांचा जन्म म्हटल्यापेक्षा संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचा आध्यात्मिक जीवनाचा एक प्रकारे जन्म ठरलेला अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून या स्वरूपामध्ये काही मतभेद वगैरे आहेत, त्या विचाराकडे मला तूर्त जायचं नाही. तर या दृष्टीनं घ्या. आता कार्यकर्त्यांच्या संयोजनाप्रमाणे त्यांचं तुम्ही पुष्पवृष्टीने पूजन केलंय. आता ते आपल्याला या रूपामध्ये प्रगटच झालेले असल्यामुळे कळलं का, आपणही त्यांचं पूजन करूया. राहू द्या थोडंसं ऐका तुम्ही. हो, इथेच आपण फार कमी पडत आहोत. त्यांचं मत आहे की माझ्याकडे हार द्यावा आणि मी तो घालावा त्यांना, असा त्याचा भाग आहे. ठीक आहे. तेव्हा या 4 संतांच्या पैकी आपण प्रथम श्री गुरु निवृत्तीनाथ. आणि इथे शब्द नामदेवरायचे हा प्रगट झाले, जन्म झालेला नाही. देवाचं प्रगट होणं आहे, जन्म अशा रीतीने त्यांचा नसतोय. अशा प्रकारची स्थिती आहे. मुक्ताई हो, श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ महाराज. अक्षर वाङ्मयाच्या दर्शनाबरोबर आकाराचं ही दर्शन देण्याचं श्रेय या पाथरवट गल्लीतील जी काही कलाकार अशा रीतीची नेहमीची ती मंडळी आहे त्यांना ते एक प्रकारचं श्रेय आहे. आपण सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद अशा रीतीने देण्याचा प्रयत्न करू. आता आपले 2-5 मिनिटं अशा रीतीने आहे आणि मला वाटतं जन्माच्या नंतर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडासा मागचा खल करायला काही हरकत नाही. मुख्य काम झालं, बातमी चांगली आली प्रसूतिगृहाच्या बाहेरची. कळलं का? पेढे काय, कोणाला पेढे असतात तर बर्फी नसते, बर्फी नसले तर इथे पेढे. आणि पण एक सूचना महत्वाची की हे जरी जन्म झालेले असले तरी बाळ बाळंतिणीला भेटण्याकरता म्हणून बहुतेक बायांनी यायचं नाही, कारण ते भेटायला येणं फार जड असतं. सर्वांनी ठरवलं की आता बाळ बाळंतीण पाहायला जायचं आहे. तर असं म्हणतात ते पाहायला गेल्याच्या नंतर त्यांचीही बोळवण जर व्यवस्थित झाली नाही तर त्यांना राग आल्याशिवाय राहत नाहीये. असो, विनोदाचा भाग आपण बाजूला सारा. आणि अशा रीतीनं हा तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य तैसे प्रगटले ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरविला बडिवार मुक्ताईचा. असो, अशा रीतीचा हा एक प्रकारचा सुवर्ण क्षण तुमच्या आमच्या या नाशिवंत दुःखमय जीवनामध्ये देखील एक प्रकारचा प्राप्त झाला आणि तो आपण सर्वांनी अनुभवलेला. मग अशी या चरित्र चिंतनामध्ये आपण जे एक बोलून गेलो होतो की ते यापूर्वीची त्यांची गेलेली 12 वर्ष त्यांना काढावा लागलेला तो अज्ञातवास, तो संपूर्णतया त्रास आणि सगळ्या बाजूने एक प्रकारचं दुःख. विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातेला मगाशी मी ते 2 शब्द या भौतिक स्थिती बरोबर 2 दुसरे दिले की हा गृहस्थाश्रम वैराग्य आणि सेवा यांचा होता. कुणाचा होता? वैराग्य आणि सेवा. वैराग्य म्हणजे रुक्मिणी माता आणि सेवा म्हणजे विठ्ठलपंत. उलट झालं का? नाही, मी या करता उलट केलं की आपण किती सावध आहात, काय आहात. नाही तर नियम आहे आपल्याकडे, वक्त्याने सांगायचं, श्रोत्यांनी ऐकायचं. हो, जसं सांगतील ऐकायचं, त्याच्यात काही बदल होऊ द्यायचा नाही. ते तुम्ही इथले श्रोते आहात. वैराग्य आणि सेवेतून झालेले हे 4 मूल्यच आहेत. हा एक आध्यात्मिक इतिहास आहे. आध्यात्मिक परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? तुमच्या आमच्या जीवनामध्ये एका बाजूला वैराग्य पाहिजे, दुसऱ्या बाजूला सेवा पाहिजे. आपला परमार्थ, आपले काही नियम आहेत, धर्म आहेत, त्या दृष्टीने केला जातो. पण खऱ्या अर्थाने जीवनात ज्ञानाचा उदय होऊन जीवनाची सफलता व्हावी असं जर वाटत असेल तर त्या जीवनात ह्या 2 गोष्टी एकत्र नांदाव्या लागतात. एका ठिकाणी नांदल्या पाहिजे. हो बाबा, तुम्ही बसा ना गप्पा, आता थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या ना. त्यापेक्षा कालच्यापासून तुम्ही हे करताय विनाकारण. मी बोलतो इकडे लक्ष ठेवा. असो, तेव्हा या दृष्टीने वैराग्य आणि सेवा एक जीवनाचं गुज आपल्याला. माऊलीचं चरित्र मी मगाशी बोलून गेलो आरंभी, ज्ञात आहे, सर्वांना माहितीच आहे, त्यात नाविन्य नाही येणार काही. पण यातला आतला भाग, आतला थर, अंतरसाल, अंतर्ज्योत आपल्याला बघायची आहे. आणि म्हणून वैराग्य आणि सेवा 2च गोष्टी. अन्य सत्ता काय, संपत्ती काय, संतती काय, संघर्ष काय, अन्य गोष्टीकडे लक्ष चित्त विचलित होऊ न देताना उदास वृत्तीने, वैराग्य वृत्तीने. थोडी भाग्यवान माणसं अशी दिसतात जीवनामध्ये की ज्यांची उदास वृत्ती ही
असते. भगवंताची मूर्तिमंत कृपा ठरते. त्या जीवावर कृपा आहे की उदास आहे. बरं, काही माणसं उदास असतात, सेवा नसते. सगळ्यावरच उदास. उदास म्हणजे संसाराधिकावर उदास ही गोष्ट ठीक आहे का परमार्थावरही उदास नाही. सेवेवरही आपण उदास होतो. बरं, काहींच्या जीवनामध्ये सेवा असते, वैराग्य नसते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या मूल्यांचा जन्म वैराग्याने सेवा रहित जीवनात तर होणारच नाही. आशाच करू नये. पण यापैकी एक असलं तरी परमार्थ होईल, पण साक्षात्कार नाही होणार. भगवंताच्या जवळ नाही जाता येणार. म्हणून हे वैराग्य आणि सेवा. आणि काही वेळेला परमार्थाचे शब्द आपण परमार्थातच टाकून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच परमार्थाच्या डोक्यावर नाही, देशाकरता याचीच गरज आहे, नाही समाजाकरता याचीच आवश्यकता आहे, नवे कुटुंब सुस्थिर चालावं असं वाटत असेल तर त्या प्रत्येक माणसामध्ये वैराग्यही पाहिजे आणि सेवा वृत्तीही पाहिजे. ही मूल्य मानवाच्या जीवनातून दूर झाल्यामुळेच आपण एक वेगळ्या गोष्टींना तोंड देत आहोत. वैराग्याची जागा आसक्तीने घेतली, सत्तेची जागा स्वार्थाने, सेवेची जागा स्वार्थाने घेतली तर त्यातून निवृत्ती नाही जन्माला येणार, तिथून प्रवृत्ती जन्म घेईल. त्यात ज्ञान आणि देव नाही जन्माला येणार, तिथून अज्ञान जन्माला येईल. त्यात सोपान म्हणजे जीवनाची सोपी वाट, याचा जन्म नाही होणार. पदोपदी अडचणी येतील, पदोपदी प्रतिबंध येतील. आणि ह्या जागा जर बदलल्या तर मुक्ताईची भेट नाही होणार, बद्धताच आपल्या पदरी एक प्रकारची येणार. म्हणून हा जन्म केवळ 700 वर्षापूर्वी झाला असं नाही. आजही परमार्थाच्या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येक साधकाला या जन्माची आशा धरता येते. यात आपल्या जीवनात विरक्त विठ्ठलपंतही नांदावेत आणि सेवा स्वरूप रुक्मिणी माता ही एक प्रकारची नांद आहे. ही आपल्या सानिध्यात आहे, जवळ अशा रीतीने आहे. आणि मग यांच्यापासून या चौघांचा ही मूल्य, यांचा एक प्रकारचा अवतार होतोय. निवृत्ती आनंद प्रगटले. निवृत्ती स्थिती, वृत्ती रहितच अवस्था नाही तेथे, नाही त्याकडे ती वृत्ती आपली सदैव जाते आणि जीवनाला वृत्ती दुःख देत असते. आपल्या वृत्तीला, जीवनातील दुःखाला कारणीभूत परिस्थिती नाही, आपली वृत्ती आहे. वृत्ती अंतर्मुख करणं, वृत्ती विलीन करणं, वृत्ती नाहीशी करणं आणि जीवन निवृत्ती स्वरूपामध्ये एक प्रकारचं नाही. वृत्ती सहित मज लपवी बाबा बाळ छंदो, माझे मन चरणी ठेवी बाबा बाळ छंदो. निवृत्ती पदोपदी गोवी बाबा बाळ छंदो. हो, ही निवृत्ती आहे. आणि वैराग्य आणि सेवा या वृत्तीने जर जीवन व्रत चालू लागलं तर ज्ञानोदय ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म दूर अशा रीतीचा नाही. ती दैवी संपत्ती उपजोची नला आहे जे उपजलिया अव्हाट असुये. दैवी संपत्ती ही ज्ञानाला एक प्रकारची जन्म देते. जीवनामध्ये सोपान, सोपान म्हणजे सोपा मार्ग. या मजल्यातून, तळ मजल्यातून वर जाण्याला जो सोपा करतो त्याला काय म्हणतात? जिना. जिना अलीकडचा काय शब्द आहे? जिना, शिडी. पण मुळात मूळ संस्कृत मधील मूळ शब्द आहे सोपान. काय? पायवाट अशा रीतीने केलेली आहे. सोपान काका हा सोपानाचा अवतार. जीवन सुलभ, आपलं जीवन आपण अवघडून टाकतो, अडचणीत नेतोय. ते जग जेवढा अडचणीत आणतोय त्यापेक्षा आपलंच मन आपल्याला आणखी अडचण निर्माण करत. तो मार्ग सोपा व्हावा असं वाटत असेल तर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब, वैराग्य आणि सेवा या दोन वृत्तींना आपण एक प्रकारचं जवळ केलं पाहिजे. आणि मुक्ताई, मुक्त अशा रीतीचं एक जीवन आहे. मुक्ताईचा अधिकार ते जेव्हा जेव्हा पुढचं चिंतन एक प्रकारचं येईल तेव्हा आपणास सांगितलं जाईल. आजची वेळ आपले 6:05 झालेले अशा रीतीचे आहे. ज्या मंडळीने हे घडवण्याचा प्रयास केला तेही त्या दृष्टीनं
अन्य ठिकाणी कामाला मोठेच आहेत ही माणसं, करणारी आहेत, पण राम मंदिरासारख्या नाशिकच्या या नगरीमध्ये ते तसे नौखे पडले. वारंवार भेटले म्हणजे थोडंसं घाबरतात, बोलतात की महाराज हे करू घातलंय आम्ही, पण याच्यातला फारसा अनुभव आम्हाला नाही आहे, त्यामुळे थोडंसं गडबडणं गांगरणं. बाबा त्यांना म्हटलं होत जाईल, चालत जाईल सगळं. तेव्हा आपणा सर्वांना इथे एकत्रित आणायला आणि एकत्रित आणून आपल्या सर्वांची ध्वनिक्षेपक व्यवस्था मंडपादी किंवा अन्य गोष्टी करण्याला सकाळीच कार्यकर्त्यांनी माझ्याकडे थोडीशी ती यादी दाखवली की अण्णा, आम्ही आमच्यातल्या काही मंडळीने हा कार्यक्रम घडवण्याकरता आमची व्यक्तिगत पुंजी गोळा केली, ती आमची इथपर्यंत आली आणि खर्च मात्र याचा बराचसा पुढे एक प्रकारचा गेलेला आहे. अर्थात नेहमीचा अनुभव आहे. तसं म्हटलं तरी या समाजात आपली अशीही माणसं आहेत की एखादा दुसरा मनुष्य सुद्धा सर्व खर्चाला एक प्रकारचा हात लावू शकतो, पण आपली एक नेहमीची पद्धती आहे की आपण सर्वांच्या समावेशाने आणि त्याच्यातून सहज रीतीने एक प्रकारचा निघून जातो. तेव्हा यथाशक्ती यथासमय त्यांनी जे कार्यालय खोललेलं आहे राम मंदिर आपलं मारुतीरायच्या मंडपामध्ये, त्यांची 3 माणसं त्यांनी बसवली. काय बाबा आहेत का तिथे लोक? त्या ठिकाणी नेहमीच्या मंडळीने ज्या पद्धतीनं सहकार्य त्यांना करायचं आहे आणि मी याबाबतची उच्चार करू इच्छित नव्हतो, पण अलीकडे महाराष्ट्राचं वातावरण थोडंसं बदलू लागलंय आपल्या दृष्टीनं. वारकरी संप्रदाय हा साधा सरळ आणि थोडासा विठ्ठलपंथाच्या दृष्टीने विरक्त वृत्तीने आपण सगळ्या गोष्टी करत चाललेलो आहोत. पण अलीकडचा काळ, अलीकडे परप्रांत परपंथीय मंडळी याच महाराष्ट्रात आणि याच भाविकांच्या समोर कशा स्वरूपाचे कार्यक्रम साकार करतात. मला वाटतं त्याच्यातले 10 पैसे देखील या कार्यक्रमाला आपण उभे करू शकलेलो नाहीत जे केलं जातं. त्याला योग ते आता एकदम होणं कठीणही आहे. म्हणजे इथेच नाही, सगळ्या महाराष्ट्रातली पिरड आहे आणि कुठे कठीण अशी अवस्था आहे ती. आणि म्हणून वारकरी संप्रदाय उभ्या महाराष्ट्रामध्ये जणू काही अगतिक आहे, जणू काही तो दुर्बलच आहे, जणू काही तो निर्धनच आहे. आणि अन्य पंथामधलं वैभव दाखवून याच महाराष्ट्रीय मंडळींचे डोळे दिपवण्यासारखे कार्यक्रम अन्य मंडळीच्या द्वारा एक प्रकारचे घडत आहेत. आपण वेगवेगळ्या कारणाने विस्कळीत होतोय, इतस्ततः पांगतोय आणि या दृष्टीने संप्रदायाची जी खऱ्या अर्थाने जडणघडण माऊलीने करून ठेवलेली आहे त्याची फक्त वाढ करणं आपल्या हातात आहे. ती वाढ करता येईल त्या अंगाने आपण करावी आणि वाढ न करता आली तर किमान काही घट होईल, काही संप्रदायाला ही उणेपणा राहील. अशा तरी घटना भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांकडून घडू नये आणि हा आमचा आत्मविश्वास आहे. सकाळी मी त्यांना सांगितलं, आता जरी तुमचं अंतर बरंच असलं खर्चाच्या दिक्काचं, काही वेगवेगळ्या समजाने थांबली होती ती मंडळी, तरी हे अंतर भरून काढणारी माणसं समाजामध्ये एक प्रकारची आहेत आणि त्या दृष्टीने ती भरून काढू शकतील. या दृष्टीने त्यांनी जी व्यवस्था केली त्या गोष्टीला सर्वांनी एक प्रकारची साथ द्यावी. आणि हे माऊलीचं जे एक चरित्र आहे, आता माऊलीचा जन्म झाला, पुढे याचा थोडा बहु उहापोह चिंतनात आणूया आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रासह त्यांचं कार्य आणि त्यांचं पुढे वाङ्मय, या वाङ्मयाकडे आपल्याला आपली वृत्ती, आपलं मन, आपली बुद्धी वळवावी अशा रीतीने लागणार आहे. यामध्ये बऱ्याच वर्षानंतर नाशकात वास झाल्यामुळे अन्य मंडळीचा बऱ्याचसा व्यक्तिगत घरी येण्याचाही आग्रह आहे, भागाभागातून भेट द्या असाही एक प्रकारचा आग्रह आहे. त्यात शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भाग देखील एक प्रकारचा आहे. या दृष्टीनं वेळा करकचून दिवसभराच्या बांधल्या गेलेल्या आहेत. मला वाटतं किती 2 तारखेचा कार्यक्रम तुमचा, 1 तारीख सोमवार हा शिडको विभागामध्ये शनी मंदिर, तेच शनी मंदिर वगैरे या भागात ती मंडळी उद्या त्याचा भाग सांगतील. मला वाटतं 30 तारीख ती बरोबर आहे, ती तुमची आहे. त्याच्या अगोदरची 30 तारीख कळलं का, ही सातपूर विभागामध्ये एक प्रकारची आहे. आज किती आहे? 29, म्हणजे उद्याचीच आहे ती. तेव्हा असे उद्या आणि परवा आपलं ह्या ठिकाणचं प्रवचनादी कार्यक्रम झाल्यानंतरही 2 ठिकाणी आपल्याला ती सेवा करावी लागणार आहे.
पुढे आणखी बाहेरच्या अशा रीतीने त्या दृष्टीने हा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. काल माहीत केल्याप्रमाणे जे वाङ्मय म्हणून तो स्टॉल त्या ठिकाणी लावलेला आहे, बऱ्याच मंडळींनी काल ती पुस्तकं आपापल्या घरी नेली. विष्णू सहस्त्रनामाचं मराठी अर्थाचं पुस्तक, आपली भजनी मालिका म्हणून सर्व संतांच्या अभंगाचं एक पुस्तक, त्याची कवर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज. श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी. अनाथ जीवांचा तू काज कैवारी. ऐशी चराचरी ब्रिदावळी. न सांगता कळे अंतरीचे गुज. आता तुझी लाज तुझ देवा. आळी करत्यांचे करिशी समाधान. अभयाचे दान देवोनिया. तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई. नसेल तो देई धीर मना. अनाथ जीवांचा तू काज कैवारी. ऐशी चराचरी ब्रिदावळी. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीरविजयो भूति. ध्रुवानीतिर्मतिर्मम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीति लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित. तथास्तु तथास्तु तथास्तु. पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ जोग महाराज की.